हाय, मी प्रतीक्षा आणि हा माझा कोकणचा ब्लॉग. तर मी आणि माझा नवरा रात्री 10 वाजता गणपती बाप्पा मोरया म्हणून स्वारगेट बस स्टेशनकडे निघालो. मालवणची बस पकडली आणि सकाळी 6च्या दरम्यान मालवणमध्ये पोहोचलो आणि तिथेच बाहेर असलेल्या गणेश ट्रॅव्हल्समधून आम्ही स्कूटी रेंट केली पर डे 500 रुपीज. आणि मग आम्ही चालू केली हॉटेल शोध मोहीम. खूप परिश्रमाने भाई आम्ही असा सुंदर स्टे मिला इन जस्ट 1500 रुपीज पर डे. आणि मग काय आम्ही लगेच बॅग टाकून फ्रेश होऊन चिवला बीचवर आलो. आणि मग आम्ही इथे 1500 रुपीज पर पर्सनमध्ये 5 वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज बुक केल्या और हो हमें ले गए बीच समुंदर में फॉर स्कूबा. बरं, मला स्विमिंग नाही आहे तरी डेअरिंग केलं कारण कामातून गेले होते. स्टील आय वॉज ऑन क्लाउड 9 डिस्पाईट दिस एक्स्ट्रीम इयर पेन. पैसा बेस्ट एक्सपिरियन्स एव्हर. आणि त्यानंतर ते आम्हाला पॅरासेलिंगसाठी घेऊन गेले. या दादानी आम्हाला मजेशीर इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि मग काय बाई मी फुल हवेत राडा धूर आणि फुपा डान्स. त्यानंतर मग आम्ही भूर अशी जेटस्की केली फॉलोड बाय अ बनाना राईड अँड देन अ स्लीपर राईड. आणि मग आम्ही पोटपूजा करून आलो 100 रुपीज पर पर्सन बोट राईडने सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. तिथे म्युझियममध्ये ऐतिहासिक शस्त्र म्हणजेच तलवार, ढाल, शिरपे, चिलखत आणि देवांची मूर्ती, महाराजांच्या पायांचे ठसे पाहिले. आणि मस्त असा हा सनसेट पाहत आम्ही आलो अगेन चिवला बीचवर टू सी दिस मेस्मरायझिंग सनसेट. आणि हा असा होता आमचा डे 1 इन कोकण. हाय, मी प्रतीक्षा आणि हा माझा कोकणचा ब्लॉग डे 2. तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मस्त असं टकटक रेडी होऊन निघालो निवतीकडे. आणि ऑन द वे आम्ही कुंदन दादांना कॉल करून ॲडव्हान्समध्ये बोट बुक केली होती इन 2500 रुपीज. आणि तिथे पोहोचताच आम्ही हा 3 तासांचा बोटिंग प्रवास चालू केला. कुंदन दादा आम्हाला प्रत्येक स्पॉटची अशी छान माहिती देतच होते. तितक्यात आम्हाला खूप सारे असे डॉल्फिन्स दिसले. पैसा वसूल ना भाई. त्यानंतर आम्ही अशा ह्या मस्त रॉक्समधून निघालो. जाम भारी व्ह्यू होता यार. ड्रोन पाहिजे होता खरंच. असो, त्यानंतर आम्ही ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस, दगडाने तयार झालेला हा कासव आणि मग म्हातारीच्या चूने अंघोळ करून आम्ही पाहिले मॅनग्रूव्ज, न्यूती बीच, सीगल्स आणि मिनी केरला पॉईंट. माझा नवरा म्हणत होता बास आजसाठी, पण मी इतक्यातच कसं थांबेन. हम रुके नाही, हम खाना खाके निकल गए कवने बीच फॉर कायाकिंग. 3च्या आसपास आम्ही तिथे पोहोचल्यामुळे तिथे फारसा काही क्राऊड नव्हता. त्यामुळे आम्हाला लगेच बोट मिळाली 150 रुपीज पर पर्सनमध्ये. विथ झिरो एक्सपिरियन्स ऑफ कायाकिंग आम्ही बोट घेऊन निघालो. पण काय तो एक्सपिरियन्स, काय तो नजारा, वा वा वा, मजाही आ गई. थोडं धडपडलो, मॅनग्रूव्जमध्ये अडकलो आणि 1-1.5 तासाने आम्ही रिटर्न आलो. आणि पाहतो तर काय मुंडवा ट्रॅफिक झालं होतं तिथे. बरं झालं आम्ही थोडं लवकरच आलो. नवरा म्हणला चल बस हो गया अब तो. मी म्हटले नाही. आणि आम्ही आलो न्यूती बीचवर टू एन्जॉय दी सनसेट. खूप सुंदर क्लीन असा बीच. मन मस्त मगन ही हो गया ना ब्रो. हां आलो आम्ही रिटर्न. डे 2 खतम. आणि उगवला डे 3 म्हणजेच बॅक टू पुणे येण्याचा दिवस. असं कसं मी माझ्या नवऱ्याला घेऊन येऊ काही न करता. नो. शहाण्या बाळासारखं आम्ही लवकर उठून आमच्या स्टेचं सर्फिंग केलं, बैडमिंटन खेलो, चिवला बीच पर जाऊन थोड़ा फोटो वीडियो सेशन करके फ्रेश होके नाश्ता करके चेकआउट किए. नहीं, हम निकले नहीं, वही रुके. निकलने का मन ही नहीं कर रहा था, लेकिन चेकआउट तो किया था तो जाना तो पड़ेगा. विथ नो शेम तोंड घेऊन गाइज हम बैग्स लेके फिर से चिवला बीच पे आके बैठ गए. इथे आम्ही असा हा मस्त मातीमध्ये कलाकृती करत निवांत टाइम स्पेंड केला. आणि तितक्यात मला असा हा मोठा कासव दिसला. ते पाहून आम्ही आलो मालवण स्टॉपवर आणि लालपरीमधून आलो बॅक टू द पवेलियन.